महाराज, शिवाजी महाराज, माता रमाई यांची आज आपण जयंती साजरी करतो. अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना श्रीवास अभिवादन. तसेच आपण आज वर्षावाचे तिसरे पुष्प गुंफत आहोत. तर आजचे अध्यक्ष आहेत भीमराव वाघमारे सर, आजचे वक्ते आहेत बगाडे सर आणि गीत आमच्या गोळताई गाणार आहेत. आभार मालकाताई बनसोडे करणार आहेत. ही कार्यक्रमाची आजची रूपरेषा आहे. तर मी आजच्या अध्यक्ष भीमराव वाघमारे सर, बगाडे सर, घराचे अध्यक्ष अवतरे सर यांना विनंती करते आपल्या पूजन करावं. आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा अण्णाभाऊ साठेंचा अण्णाभाऊ साठेंचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत भीमराव वाघमारे सर. त्यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आता जी अध्यक्षपदाची संघातर्फे निवड झाली त्याला मी अनुमोदन देते. आजचे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत. अत्यंत अभ्यासू गुणवान असे बगाडे सर यांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी गीताने करत असतो. तर आजचं गीत आहे आजची सत्कार मूर्ती आणि आजची बड्डे गर्ल शारदाताई वोहळ यांनी आपलं गीत सादर करावं. विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्रियांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई यांच्या पवित्र स्मृतींना प्रथम अभिवादन. आणि आज ज्यांची जयंती आहे त्या तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाही अभिवादन. आणि आजच्या कार्यक्रमाचे वक्ते बगाडे सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव वाघमारे सर, विहाराचे अध्यक्ष अवचरे सर, विहाराच्या उपाध्यक्ष अलकाताई गायकवाड आणि सर्व उपस्थित त्यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आज मला अवचरे सरांनी माझ्यावर ही जबाबदारी सोपवली गाणं म्हणण्याची, कारण आता खूप दिवसांनी ही संधी आहे. जसं येईल तसं म्हणते गाणं. बाबा गीत आहे आणि अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त पण ते अभिवादनपर गीत ठरते, म्हणून त्यासाठी हे गाणं म्हणते मी. महामनस्वी महामानवा गणित गुणगंभीरा, महामानवी महामनस्वी महामानव अगणित गुणगंभीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा. चवदार तळ्याचे पाणी पेटून उठे चैतन्य, तुझा पुढती निशब्र झाले बावधूक पंडित मन्य. जयशाली दलित जनांचा तू सेना नायक धन्य, पद दलिता आधार दिला तू धीर दिला रणधीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा. विषजहरी अन्यायाचे पचविलेस आत्मबलाने, दलितांच्या दुबळ्या माना केल्यास ताठ अभिमानाने, निर्दयास लाजविलेस तू देऊनी दयेची दानी, समतेसाठी झुंजलास रे समतेसाठी झुंजलासी रे अपराजित खंबीरा,
त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा महामनस्वी महामानव अगणित गुणगंभीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा त्रिवार तुझला घे अभिवादन भीम विक्रमी वीरा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद ताईंनी अतिशय सुंदर बाबासाहेबांचं गीत गायलेलं आहे. बाबासाहेबांना जितक्या तुम्ही उपमा देताल तितके अगदी कमीच आहेत. तरी ताईंच्यासाठी मी 2च ओळी म्हणेन. शारदाताई, त्यांचा आज बड्डे आहे. शारदाताई, असावेत तुमचे संकल्प नवे, त्यांना मिळाव्यात नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न तुमचे पूर्ण व्हावे, ह्याच तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या सगळ्या संघाकडून खूप खूप शुभेच्छा. मैत्रीचा आनंद प्रत्येक क्षणाचा शारदाताई तुमच्या वाट्याला यावा. फुलासारखा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहावा. सुख तुम्हा मिळावे, दुःख तुमच्यापासून दूर पळावे आणि हास्याचा गुलकंद नेहमी तुमच्या जीवनात असावा. प्रत्येक क्षण हा तुमच्या आनंदाचा असावा. या सर्वांकडे तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा ताई. याच्यानंतर आपण आजचे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत प्रकाश बगाडे सर. अत्यंत अभ्यासू आहेत. कुठलाही विषय दिला तरी त्याच्यावर प्रकाश टाकणारे, त्याला न्याय मिळवून देणारे, अतिशय हुशार आणि कर्तबगार म्हटलं तरी चालेल. अगदी ते हुशार, अगदी नेहमी हसत असणारे असल्या बगाडे सर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करावी. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत कबीर, महात्मा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रामाई, माता भीमाई, सावित्रीबाई फुले यांच्या आचार विचारांना त्रिवार अभिवादन. आज ज्यांची जयंती आहे, 104वी जयंती, त्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमचे स्नेही आणि आपल्या ग्रंथालयाची एकटेच धुरा वाहणारे आमचे भीमराव वाघमारे, सूत्रसंचालन करणारे आमच्या ताई अवसरे ताई आणि आपण उपस्थितांना मैत्रीपूर्ण जय भीम. अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न, त्यांना साहित्यरत्न ही उपाधी देण्यात आली होती आणि खरोखर म्हणजे साहित्यरत्न ज्या कशाला म्हणतात ते त्यांच्या साहित्यातून आपल्यासमोर दिसून आलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या जयंती दिवशी आणखी एक घटना घडली होती. कोणती घटना आपल्या वाचनात आले असं, टिळकांचा निधन. 1 ऑगस्ट 1920 साली अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला. त्याच दिवशी टिळकांचं निधन झालं. मग टिळकांच्या निधनाविषयी आपल्याला दुःख करण्याची गरज आहे का? अजिबात नाही. कारण आपण जर पाहिलं असाल तर मागच्याच आठवड्यात राजर्षी शाहू महाराजांची जयंती होती, 26 जुलै ही तारीख. तर राजर्षी शाहू महाराज जर आपल्यासमोर आपण विचार केला तर काय, राजर्षी शाहू महाराजांना कुणी विरोध केला असं तर प्रस्थापित लोकांनी. आणि राजर्षी शाहू महाराजांनी जेव्हा वेदोक्त म्हणजे वेदाचं पठण करण्याची प्रथा निर्माण केली त्यावेळेला टिळक त्यांच्या केसरी वृत्तपत्रातून लिखाण करतात, अग्रलेखात लिहितात की वेदोक्ताचे खूळ असं
त्याच्यात लिहितात. म्हणजे काय लिहितात, तर ते असं लिहितात की कितीही वेद पठण केले तरी मराठे हे ब्राह्मण होऊ शकत नाहीत. म्हणजे ही जी मानसिकता आहे ती लक्षात घेण्यासारखी. आणि त्यांनी त्याच्या पुढे लिहिलं होतं की समाजामध्ये फक्त 2च वर्ग आहेत. आपण इतिहासात शिकलो 4 वर्ग आहेत, 4 वर्ग नाही. पण त्यांनी सांगितलं समाजात 2च वर्ग आहेत, एक ब्राह्मण आणि एक शूद्र. आणि मराठे कोण आहेत, तर शूद्र आहेत, असं त्यावेळेला त्यांनी लिहिलं. पण त्याला न डगमगता शेवटी ते राजेश होते. राजेश शाहू महाराजांनी 1902 गॅजेट काढलं आणि त्यामध्ये त्यांनी असं प्रसिद्ध केलं की 50% आरक्षण बहुजनांसाठी ठेवलं. तर त्याच्यावर पुन्हा केसरीतून लेख आला की हा गैरमुत्सद्दीपणा आहे. काय गैरमुत्सद्दीपणा आणि बुद्धिभ्रंशाचं लक्षण आहे असं लिहिलं होतं. म्हणजे किती हे होतं त्याची आपणाला कल्पना येते. मग ही मानसिकता किंवा ही प्रवृत्ती टिळकांबरोबर गेली का, नाही गेली. गेली का, नाही गेली. कारण 20 वर्षानंतर म्हणजे 27 वर्षानंतर गांधीजींचा हत्या झाली. मग हत्या झाल्यानंतर काय म्हणलं, हत्या झाली. पण हल्ली काय म्हणतात की त्यांचा वध झाला. आता वध कधी होतो, जेव्हा द्वंद्व म्हणजे युद्ध सुरू असतं आणि प्रतिपक्षाचा जो नेता असतो त्याला मारल्यानंतर युद्धात त्याचा वध होतो. पण हे काय करतात, ही मानसिकता काय करते, शब्दछल करते. हत्याला वध म्हणतात, म्हणजे वध किती ह्याचा हे करतात. मग त्यावेळेला काय झालं की गांधीजींची हत्या न म्हणता हल्ली ते वध म्हणू लागले. ही मानसिकता पुढे चालू राहिली का, तर अद्याप चालू आहे तशीच. म्हणजे आपणाला समजून येईल की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, त्यानंतर करबुर्गी, गौरी लंकेश यांचे काय झाले, यांची हत्या झाली. यांना मारण्यात आलं. का मारण्यात आलं, तर ही मानसिकता म्हणजे ब्राह्मणी मानसिकता. प्रस्थापितांचं असं धोरण असतं की आपल्यापेक्षा कोणीही वरचढ होऊ नये, समाजात जागृती होऊ नये. तर हे म्हणजे त्या दिवसाच्या अनुषंगाने हे आपण विचारात घेतलं पाहिजे आणि कायम आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की आपण फक्त भूलथापांना बळी न पडता आपल्या धम्मामध्ये सांगितलं आहे की समोरच्याचा कधीही दुस्साहस करायचा नाही, मैत्री भावना जपली पाहिजे. पण समोरचा त्या प्रतीचा असेल तर आपण ती मैत्री भावना जपली पाहिजे. इथं म्हणजे समोरचा कसा हे करतो त्याच्यावर आपली मैत्री भावना विकसित किंवा आपण त्याचं जतन केलं पाहिजे. आपण मनातून खूप असं धम्माचं आचरण करतो, पण धम्माचं आचरण करताना ही जर मानसिकता असेल तर ती मानसिकता ओळखता आली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. या अनुषंगानं एवढंच म्हणजे राजर्षी शाहू महाराजांची मागच्या आठवड्यात जयंती झाली, त्या अनुषंगाने मला एवढंच आपणाला सांगायचं होतं. आता आपला विषय आहे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंचा जन्म मी सांगितलं की 1 ऑगस्ट 1920 साली वाटेगाव, जिल्हा सांगली येथे झाला. त्यांचं मूळ नाव काय होतं, तुकाराम. तुकाराम त्यांचं मूळ नाव. पण ते अण्णा कसे झाले, तर आपल्या पुढं आपण त्यांचं ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी सांगेनच अण्णाभाऊ कसे झाले ते.
त्यांच्या वडिलांचं नाव होतं भाऊराव आणि साठे हे आडनाव. आता आपणाला माहीत आहे की पूर्वी कसं प्रथा, तुमच्या व्यवसायाच्या प्रथा ठरलेल्या होत्या, तसे हे मातंग समाजाची प्रथा काय होती, किरसोनी आणि दोरखंड वळायचे आणि ते शेतकऱ्याला म्हणजे मराठ्यांना म्हणजे जे शेती करायचे, आता ब्राह्मण थोडी शेती करायला जाणार आहे, तर ते मराठ्यांना पुरवायचे आणि त्याच्या मोबदल्यात काहीतरी वर्षाकाठी उत्पन्न म्हणजे धान्य धुन्य त्यांना प्राप्त व्हायचे आणि त्याच्यावर गुजारणा करायचे. पण हे गुजारणा तेवढ्या भागायचे का? पायल्या 2 पायल्या 4 पायल्याने वर्ष निघणार का? शक्यच नव्हतं. मग काय शेवटी त्यांना म्हणजे शिळे तुकडे जेव्हा कोणी वाढेल त्याप्रमाणे त्याच्यावर गुजारणा करायची ह्यांची परिस्थिती होती. आता अण्णांना शाळेत जाण्याचा मोह होता, पण शाळेत जाता आलं का? शाळेत जाता आलं नाही. तेव्हा त्यांच्या आईला वाटलं की आपण ह्या मुलांच्या कल्याणासाठी मुंबईचा मार्ग धरावा आणि मुंबईचा मार्ग त्यांनी म्हणजे वाटेगाव ते मुंबई किती किलोमीटर अंतर असेल ते म्हणजे आता आपण शोधू शकतो, पण त्यावेळेला मैलात होतं, कोण बैल बघत बसतंय. पण त्यांनी ती जिद्द बाळगली आणि पायी प्रवास केलेला आहे. पायी प्रवास करून ते मुंबई गाठलेलं आहे. आणि मुंबईला आल्यानंतर त्यांचं वास्तव्य भायखळ्यामध्ये होतं. भायखळ्यात असताना त्यांच्या वडिलांना वाटलं की हे आपलं इथला परिसर, मुंबईतला परिसर बघून त्यांना वाटलं की आपली मुलंसुद्धा सुसंस्कृत आणि शिक्षित बनावी, म्हणून त्यांना शाळेत घातल्याचा प्रयत्न केला. पण कितव्या वर्षी? वयाची 14व्या वर्षी गेलेली होती, म्हणजे 15व्या वर्षी ते शाळेत गेलेले आहे. आणि वाढलेलं वय आणि लहान मुलं, त्यामुळं त्यांना रमलं नाही. आणि शिक्षकांचं काय होतं, अनास्था होती, त्यांना शिक्षण देण्यापासूनच म्हणजे उत्साह नव्हता. त्यामुळं अण्णांना ते हे झालं, फील झालं, त्यांचं मानसिकता एकदम बदलून गेली आणि त्यांनी 1.5 दिवसच शाळेत गेल्या आणि त्यांना म्हणजे बाहेर बसावं लागलं होतं. त्याच्यात दुसरा एक प्रसंग घडला की ते बाहेर त्यांना पहिल्या दिवशी वर्गाच्या बाहेर बसवलं. वर्गाच्या बाहेर बसवल्यानंतर पहिला दिवस गेला, मग दुसरा दिवस त्यांनी डेअरिंग केली, धाडस केलं आणि ते वर्गात शिरले. आता त्यावेळेचे शिक्षक कोण होते आपणाला माहीत आहे, प्रस्थापित शिक्षक होते, कारण आपल्या लोकात शिक्षकच नव्हते त्यावेळेला. म्हणजे आत्ता आपण जर संख्या पाहिली शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या शिक्षणापासून ते कॉलेजच्या शिक्षणापर्यंत, तर बहुधांची शिक्षक जास्त आहे. म्हणजे प्रस्थापितांच्या शिक्षणापेक्षा आपले शिक्षक खानेसुमारी केली तर आपले शिक्षक जास्त आहेत. हे कशाचं द्योतक आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा फुलेंनी जे शिक्षणाची दारं उघडी केली त्याचं द्योतक आहे. तर त्यावेळेला म्हणजे ब्रिटिश काळ होता आणि अण्णांनी डेअरिंग केले आणि ते वर्गात घुसले. वर्गात घुसल्याबरोबर त्याचं काय झालं की त्यांना दांडकानं मारण्यात आलं की तू अस्पृश्य वर्गात कसा काय शिरलास. आणि त्यांना जास्त फील झालं आणि त्या दिवसापासून त्यांनी शाळेत जाणं बंद केलं. तर ते ज्या वेळेला गावी होते त्यावेळेला तर शाळा नव्हती. आता गावी असताना काय असतं, म्हणजे आता गावं राहिलेली नाही, शहरीकरण झालं. पण पूर्वी जी गावं होती त्यामध्ये फिरणं, उंडगेगिरी करणं हा छंद असायचा. म्हणजे विविध छंद त्यापैकी फिरणे हा छंद असायचा.
म्हणजे आता आपले जर कोण ग्रामीण भागात राहिले असतील तर त्यांना गावी काय असतं, म्हणजे शाळेत जरी जात असले पण सुट्टीला एन्जॉय करायचं, फिरायचं, पोहायचं, शिकार करायची, नंतर मासेमारी, नदी जवळ असेल तर मासेमारी, पोहणे, आणि त्यांना दुसरा एक छंद होता की त्यांचा भारदस्त आवाज होता. आवाज भारदस्त असल्यामुळं त्या रूढीची ते गाणी मोठ्याने म्हणायचे. त्यामुळं लोकांना त्यांचं आकर्षण वाटायला लागलं, म्हणजे की आवाज लोक त्यांच्या आजूबाजूला जमाय. तर हे छंद त्यांनी त्या काळी दानपट्टा चालवणे. दानपट्टा कशासाठी, म्हणजे दानपट्टा हा स्वसंरक्षणार्थ असतो. म्हणजे जो दानपट्टा चालवतो तर त्याच्यावर शत्रू चाल जरी केली तर त्याच्यासमोर येऊ शकत नाही. म्हणजे आता आपण कुंफू वगैरे म्हणतो त्याचाच प्रकार तो दानपट्टामध्ये होता. आणि त्या दानपट्ट्यामुळं त्यांना म्हणजे कुठलाही मनात हे नव्हतं. तर त्यावेळेला त्यांनी त्यांचे ते हे छंद जपले होते. आणि पक्षी निहाळणे, झाडांची वनस्पतींची पाहणी करणे, आणि हा जो त्यांचा जो छंद आहे त्यांना पुढं त्यांच्या लेखणीत त्यांना जास्त हे करता आलेलं आहे, विकसित करता आलेलं आहे. छंदातून काय होतं तर इथं त्यांच्या साहित्यातून तो व्यक्त झालेला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील पत्री सरकार, म्हणजे पूर्वी ते होतं प्रति सरकार, म्हणजे ब्रिटिशांच्या काळात प्रति सरकार म्हणजे क्रांती करायची, आणि हे पत्री सरकार म्हणजे त्याचा अपभ्रंश झालेला आहे. पत्री सरकार, प्रति सरकारचं पत्री सरकार झालं. आणि ह्या वेळेला अण्णा भाऊंना त्याचं आकर्षण झालं की आपण त्या क्रांती ह्याच्यामध्ये उडी घ्यायची. त्यांनी ठरवलं की आपण या लढ्यात, क्रांतीच्या लढ्यात उडी घ्यायचं. आणि स्वातंत्र्याचा लढा होता. त्यावेळेला त्यांनी तो निर्णय घेतला की आपण क्रांती लढ्यात उडी घ्यायची. पण त्यांच्या लक्षात आलं की अनेक पक्ष आहेत, ते काय आहे, एकच ध्येय आहे त्यांचं, काय, ब्रिटिश सरकारला हद्दपार करणे. त्यामुळं ते कम्युनिस्ट पार्टीमध्ये जॉईन झालेले. आणि कम्युनिस्ट पार्टीमध्ये म्हणजे लाल भावटा, त्यांनी लाल भावटा हातात घेतले आणि कम्युनिस्टांचा विजय असो असं त्यावेळेला त्यांना वाटलं. आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्ष जॉईन केलेला आहे. आता कम्युनिस्ट पक्ष जॉईन केल्यावर त्यांना अशी म्हणजे आपली लोकच त्यांना हवी होती. काय, कम्युनिझमवाले जास्त त्यावेळेला त्यांच्यात सहभागी होत नसत. त्यामुळं अशी जी लोक होती त्यांना ते कॅप्चर करत होते. आणि त्यांना कॅप्चर करून काय करत होते, त्यांना वेगवेगळी कामं देत होते. तसं अण्णा भाऊंना भिंती रंगवणे, हँडबिल वाटणे, पक्षाचं ज्याचा सभा असेल त्याची माहिती देणे, त्या ठिकाणी आपलं पोवाडा म्हणणे, ही कामं द्यायला लागलं. परंतु अण्णाभाऊ त्या काम त्यांनी चोख बजावलेलं आहे. आणि चोख बजवत असताना त्यांना वाटलं की नाही, हा माणूस आपल्या कामाचा आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांना अण्णा ही पदवी दिलेली. अण्णा म्हणजे मोठा भाऊ. तर अण्णा त्यांच्या तुकारामाचा अण्णा झालेला. पण त्यांच्या वडिलांचं नाव भाऊराव होतं. आणि मग त्या अण्णाला जोडून अण्णा भाऊ असं पुढं त्यांचं शेवटपर्यंत नाव राहिलेलं आहे. पण हे काय आहे, म्हणजे आत्ताची पार्ट्या बघितल्या, पार्टी कार्यालय बघितलं किंवा त्यावेळ, तर आत्तापेक्षा त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आता काय, पार्टी कार्यालयात कामाला आहे
असं म्हटलं की त्याला सगळे सोपस्कार मिळतात, कुठंही त्याची आबाळ होत नाही. पण त्यावेळेला अण्णाभाऊंची आबाळ झालेले उपासमार सुरू झाले आणि मग पार्टी काय तुम्हाला कामापुरती हे करणार हो. आणि त्यावेळेला कुठल्याही पार्टीकडं खूप असा निधी नव्हता आणि त्यांची उपासमार सुरू झालेली आहे आणि त्यांना स्वतः काम करावं लागले. त्यामुळे त्यांनी कुठे कुठे कामं केली तर कोळशाच्या वखारीत काम केलं आहे, कोळसं वाहण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे पूर्वी आता आपण कसं करतो, एक रिंग मारली, मोबाईल लावला की लगेच दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी गॅस येतो, सिलेंडर येतो. पण त्यावेळेला तसं नव्हतं. सगळी उपजीविका असायची ते शिगडीवर असायची, कोळशावर असायची. मुंबईतलं हे चित्र होतं. अनेक चाळींमध्ये ते चित्र असायचे. काही लोक काही महिला त्या कोळशाची खडी म्हणजे बारीक फेक जमा करून त्याच्या गवऱ्यासारखे उंडे बनवायचे आणि त्या लाकडी ह्याच्यावर म्हणजे चुलीवर त्याचा वापर करायचा. तर असं काम ते त्यांना करावं लागलेलं आहे. आता कोळशाच्या वखारीत म्हटलं तर काय, म्हणजे अशी एक म्हण आहे की काय, कोयले के धंदे में हात कालाही हो जाते. तसं म्हणजे यांना त्यांचा काही संबंध नाही, पण शेवटी हात काळेच करावे लागतात ना. व्यवसाय कुठलाही असो, तर कोळशाच्या व्यवसायात त्यांचे हात काळे झालेले होते. आणि त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमध्ये काम केलं, कॅन्टीन कामगार म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. लहान मुलांना शाळेत पोचवणे किंवा आणणे सांभाळणे यासारखी बी कामं केलेले आहे. त्यांनी दारवानचं काम केलं आहे, म्हणजे वॉचमन. पूर्वी आता आपण वॉचमन म्हणतो, पण त्यावेळेला दारवान, कुत्री सांभाळण्याचं सुद्धा त्यांना काम करावं लागलं. उपजीविकेचं साधन म्हणून ते या अनेक ह्याच्यातून ते गेलेले आहेत. पण त्यानंतर काय झालं की त्यांना अचानक त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आलेली आणि कुटुंबाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी कोहिनूर मिलमध्ये त्यांची मिल कामगार म्हणून नियुक्ती झालेली. आता अण्णाभाऊ साठेंना दुसरा मुंबईत आल्यानंतर एक छंद होता, तो म्हणजे चित्रपट पाहणे आणि शिक्षण तर काय नाही, पण चित्रपट पाहण्यामुळं त्यांची शिक्षणाची गोडी वाढलेली. ते पूर्वी हातगाडी असायच्या, हातगाड्या म्हणजे असं ते पिक्चरचं पोस्टर 2 साईडला आणि छोटी व्हीलवाले ते असं ह्या चौकात न त्या चौकात, त्या चौकात न त्या चौकात अशा ह्या पोस्टरच्या गाड्या फिरायच्या. आणि ते चित्रपटाची नावं पाहणे, बोर्ड्स वाचणे यामुळं त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण झाली. आणि एक फादर होते, त्या फादरने त्यांना अक्षर ओळख करून दिलेले. अक्षर ओळख करून दिल्यानंतर त्यांना शिक्षणाची गोडी वाढलेली. आणि हे करत असताना म्हणजे मी त्या गाडीचं उदाहरण सांगितलं की ह्या चौकातनं त्या चौकात, तर गाड्या अशा नेत असताना काय घडतं की एक फॅमिली, एक कुटुंब सोयरीक शोधायला चाललेले असतात आणि सोयरीक शोधताना त्या घरी जातात, त्या मुलीच्या घरी. तेव्हा ते विचारतात, मुलगा काय करतो? गाडीवर आहे. मुलगा काय करतो? गाडीवर आहे. आता गाडीवर आहे कसला? त्यांचा ग्रह असा होतो की तो ड्रायव्हर वगैरे असं. पण प्रत्यक्ष पाहतात तर तो चित्रपटाची गाडी ढकलत असतो, त्या पोस्टरची. म्हणजे हे कसं असतं, कम्युनिकेशन गॅप, म्हणजे आपलं अंडरस्टँडिंग किंवा काय असतं ना, ते क्लिअर कट नसतं आणि
समोरच्याला आपला हेतू साध्य करण्यासाठी काही बी असलं वक्तव्य करून वेळ मारून न्यायचा असतो. दुसरा एक प्रसंग आमच्या नातेवाईकांचा आहे. तर ते लोणावळ्याला स्थायिक आहे आणि पाचगणीची म्हणजे आमच्या गावची एक एक फॅमिली लोणावळ्यात मुलगी बघायला गेली. आता लोणावळ्यात मुलगी बघायला गेले तर त्या मुलाचे वडील टाय कोट पॅन्ट वगैरे घालून गेले होते. आता ते मुलीच्याकडचे ते लोणावळ्यातले स्थायिक असल्यामुळं आमच्या पाहुण्याची सासुरवाडी पाचगणी असल्यामुळं त्यांनी त्यांना बोलवलं आणि म्हटलं की असं असं हे आल्या. आता आम्हाला आमच्या शारदाताई इथं बसलेल्या आहेत. पाचगणीमध्ये इंग्लिश मिडियमची हायस्कूल 10-12 होती आणि त्यामुळं पाचगणी आणि परिसरातील लोकांचं उदरनिर्वाहाचं साधन चांगल्या प्रकारे चाललं होतं. त्यामुळं काय झालं की शाळेतल्या मुलांचे कपडे, शाळाला सुट्टी पडली, बोर्डिंग स्कूल आहे आणि शाळेला सुट्टी पडली की मुलं काय करतात, ते जे काय कपडे असतील ते कामगारांना द्यायचे आणि निघून जायचं आणि परत आल्यावर दुसरी नवीन कपडे. मग हे कपडे मिळाल्यावर काय करतो तो स्टाफ आपणच मिरवत असतो ती कपडे घालून. त्यामुळं समोरच्याचं इम्प्रेशन फार वेगळं पडतं की हा बाबा कोणतरी सुशिक्षित आहे असं त्याच्यावर इम्प्रेशन पडतं. तर असं झालं तर त्यांना आमच्या त्या पाहुण्याला बोलवलं, माऊस मेवणे माझे, की तुमच्या पाचगणीची ही लोक आमच्या मुलीला पाहायला आल्यात तर तुम्ही या तिथं. तर त्यांनी बघितलं. आता त्यांनी बघितल्यावर ते नंतर काय झालं ते नाही मला माहीत, पण ते सांगत होते की अहो तुमच्या ते पाचगणीचे अमुक अमुक मुलगी पाहायला लोणावळ्यात आले होते. म्हणलं कोण? अहो तुम्हाला माहीत नाही, त्या न्यू इरामध्ये ते टीचर आहेत. अरे म्हटलं नाही. आणि तुम्हाला माहीत नाही? मी म्हटलं कसं काय, मला कसं माहीत नाही? ते म्हटलं बघा तिथं आले होते अमुक तमुक. अरे म्हटलं हे तर माझे मित्र. पण मला माहीत होतं की त्या वर्गमित्राने 4थी का 5वीला शाळा सोडली होती. 4थी का 5वीला शाळा सोडली होती आणि हा कधी टीचर झाला आणि तोही इंग्लिश मिडियमच्या शाळेत. हे कसं काय म्हणजे म्हटलं शक्य आहे? नाही तुम्हाला माहीत नाही. अहो ते टाय कोट घालून आले होते म्हणजे ते निश्चितच टीचर असतील. आता मी म्हटलं, मी त्यावेळेला काय बोललो नाही, पण मला एक त्या इंग्लिश सुविचार आठवला, डोंट कन्सर्न दॅट फाईन क्लोथ्स मेक फाईन मेन एनी मोर दॅन फाईन फिदर्स मेक फाईन बर्ड. म्हणजे कितीही तुम्ही चांगली कपडे घातली म्हणून माणूस चांगला होत नाही, पण पक्षी तो नॅचरल असतो. त्याचे चांगले पिसं त्याला निश्चित चांगलाच करतात, सुंदर करतात. तर सांगायचं तात्पर्य असं की म्हणजे त्या गाडीचं आणि हे की तुमचं विजन म्हणजे दृष्टी ही दृढ पाहिजे. म्हणजे आपलं विजन, आपल्या सम्यक दृष्टीचा इथं संदर्भ लागतो की आपण सांगावर आणि ह्याच्यावर विश्वास ठेवता कामे. आपण प्रचिती घेतली पाहिजे. आपल्याला सांगतात म्हणजे आपण विहारात धम्माचरण करतो आणि सम्यक दृष्टी हा पहिलीच सम्यक संकल्प आर्य अष्टांगिक मार्गातली पहिलीच संकल्पना आहे सम्यक दृष्टी. तर सम्यक दृष्टी ओपन पाहिजे म्हणजे आपल्याला त्याची प्रचिती आली पाहिजे निश्चित काय आहे. तर आत्ता मी जानेवारीत गावी होतो
आणि 26 जानेवारीला मी पाचगणित होतो. त्यावेळेला म्हणजे इतकी हायस्कूल झाल्यात की त्या हायस्कूलांची नावं पण नाही. त्या काळी 10-11 हायस्कूल असल्याने आत्ता त्यांचा लाँग मार्च होता चौकात. आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लाँग मार्च होता. त्यावेळेला 47 हायस्कूल झालेले आहेत पाचगणीमध्ये. इंग्लिश मिडियमची 47 हायस्कूल झाले. म्हणजे काहींचे जो हॉटेल व्यवसाय होता तो हॉटेल व्यवसायसुद्धा बंद करून त्यांनी स्कूल म्हणजे शाळा काढलेल्या आहे. तर स्कूलमध्ये कामाला तर स्कूलमध्ये कामाला आहे म्हटलं म्हणजे तो कोण टीचर किंवा प्राचार्य प्राध्यापक आहे असं होत नाही. तर आपण ते ओळखाय शिकलं पाहिजे. तर अण्णाभाऊंच्या म्हणजे त्या गाड्या चालवणे वगैरे, तर अण्णाभाऊंना नंतर ती अण्णा ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे ती गिरणी कोहिनूर मिलमध्ये ते नोकरीला लागलेले. आणि कोहिनूर मिलमध्ये नोकरीला असताना काय झालं आहे, काही दिवसांनी काही वर्षांनी ती मिल बंद पडलेली. आणि बंद पडल्यानंतर अण्णांनी काय केलं आहे की मुंबई सोडून परत गावचा रस्ता धरलेला आहे. कारण उपजीविकेचं साधन असल्याशिवाय काही करता येत नाही. आणि मग या काळात त्यांची ती कसब होती, संवाद फेक आणि आठवण म्हणजे काय जे स्मरणात राहील त्याची आठवणी चांगलं स्मरणशक्ती दांडगी होती. आणि त्यामुळं त्यांनी तमाशा जॉईन केला. आणि तमाशामध्ये जी वाद्य असतात म्हणजे बुलबुल, ढोलकी, पेटी, तबला ही वाद्य त्यांना चांगले अवगत होती. आणि त्यामुळं त्यांनी हा जो पुढं तमाशाचा प्रपंच पुढं रेटलेला आहे. परंतु काही काळानं ते परत मुंबईत आलेले आहेत आणि त्यांना लोकसुधा या साप्ताहिकात वार्ताहराची नोकरी लागलेली आहे. आणि वार्ताहर म्हटल्यावर साप्ताहिक म्हटल्यावर आठवड्याला भरपूर वेळ होता. आणि 1945 सालची त्यांना त्यांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त झालेलं. आणि या काळात त्यांनी संत साहित्याचा अभ्यास केलेला. संत साहित्याचा अभ्यास करताना त्यांनी मुंबईत अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, माझी मुंबई ही नाटकं लिहिलेली आहेत. म्हणजे ह्या अभ्यास करता ही नाटकं लिहि आणि ती प्रसिद्ध झालेली आहेत. ही 3 नाटकं त्यावेळेला प्रसिद्ध झालेले आहेत. आणि याच काळात त्यांनी संत साहित्याचा अभ्यास केल्यामुळं त्यांनी त्यांच्या साहित्यातून त्यांनी म्हणजे जे लिखाण केलं आहे त्याच्यात गरिबांची दुःख, गरिबांचं दैन्य हे त्यांनी आपल्या साहित्यातून त्या लिखाणात आणलेलं आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे त्यांनी हे केलं की त्यांना म्हणजे त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी म्हणजे त्यावेळची जी मानसिकता होती त्या मानसिकतेमध्ये म्हटलं होतं की पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर आहे. परंतु त्यावेळेला अण्णांनी जेव्हा हे साहित्य आणि गिरणी कामगार ही जी नाटकं लिहिली त्यामधून त्यांनी जाणवलं. त्यांनी त्यावेळेला म्हटलं की
ही जी पृथ्वी शेषनाग्याच्या माथ्यावर नसून ही कामगाराच्या आणि श्रमिकाच्या तळहातावर उचललेली आहे. हे त्यांनी प्रथम म्हणजे बंडखोर काय असतो ते बंडखोरीचं प्रचिती त्यांनी त्यामधून दाखवलेले आहे. आणि त्यांचा 1950 ते 62 हा सुवर्णकाळ त्यांच्या जीवनाचा सुवर्णकाळ. या काळात त्यांनी त्यांच्या खूप अशा कादंबऱ्या गाजलेल्या आहेत. फकीरा ही कादंबरी त्यांनी लिहिताना ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीला अर्पण केलेले. म्हणजे बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना त्यावेळेला जाणीव झाली होती की जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी इतकी महत्त्वपूर्ण आहे की ते म्हणजे आपण तर भारत देशाचाच उद्धार नाही तर जगात उद्धार झालेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर आपण स्टॅच्यू पाहिले तर जगभर उभे राहत आहेत. फक्त भारताचंच नव्हे तर अण्णाभाऊंच्या त्या काळात ज्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत ती आवडी, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकीरा अशा त्यांनी 300 कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. 300 कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार, स्पेनचा पोवाडा, नानी किंगचा नगारा, लेनिनग्राड, बंगालची हाक, पंजाब आणि दिल्लीची दंगल, लेनिनचा संग्राम, अमळनेरचे हुतात्मा अशा स्वरूपाचे पोवाडे त्यांनी लिहिलेले. आणि हे पोवाडे म्हणजे जवळजवळ त्यांनी 250 लावण्या आणि गीते लिहिलेले. त्यांचं साहित्य 27 भाषांमध्ये प्रकाशित झाले. किती? 27 भाषांमध्ये त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं. आणि आज देखील रशियामध्ये त्यांच्या साहित्याचं विवेचन होतं. आणि अण्णा त्यावेळेला लाल भावटा म्हणजे कम्युनिस्ट पक्षामध्ये असल्यामुळं त्यांना भारतातून रशियामध्ये जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी त्यांचा सन्मान घडलेला आहे. म्हणजे आपण भारत आणि रशियाची जी मैत्री आहे ते अण्णांनी हा सेतू बांधला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अण्णांचा म्हणजे त्यांच्या साहित्यावर 12 चित्रपट निघाले. पण अण्णा शेवटी म्हणजे त्यांना काही त्याचा लाभ झाला नाही. त्याचा जो लाभ होता तो इतर लोकांनी करून घेतला. काही चित्रपट निघाले पण त्यांची दोस्ती मैत्री जी होती ती भालजी पेंढारकर आणि काही कलाकारांनी शेवटपर्यंत जपली. महाराष्ट्र शासनानेही त्यांचा गौरव केला. शेवटी त्यांना मदत केलेली आहे. पण एवढं साहित्य म्हणजे एवढं साहित्य की 27 भाषेत प्रकाशित होऊनसुद्धा शेवटी अण्णा काही न हे होता म्हणजे शेवटी काय म्हणतात म्हणजे त्यांच्या शेवटाला गरिबीतच त्यांचा अंत झाला असं म्हटलं वावगं ठरणार. आणि अण्णांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक कवन लिहिताना म्हटलं होतं, जग बदल घालूनी घाव मला सांगून गेले भीमराव. खरोखर
म्हणजे अण्णांचं महत्त्व मातंग समाजामध्ये आणि साहित्य क्षेत्रात खूप वाढलेलं होतं आणि त्यांना मानणारा वर्ग तयार झाला होता. पण त्यांनी जर खरोखर म्हणजे या कवनाप्रमाणे, या काव्याप्रमाणे, कवन म्हणजे काव्य, या काव्याप्रमाणे त्यांच्या समाजाला बौद्ध धम्माकडं नेलं असतं तर चित्र वेगळं झालं, वेगळं दिसलं असतं आजकालच्या परिस्थितीत. आणि एक गोष्ट या निमित्तानं मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे पोचीराम कांबळे, ज्याचा 4 तारखेला स्मृतिदिन आहे. पोचीराम कांबळे कोण होता? हा मातंग समाजाचा, मातंग समाजाचा पोचीराम कांबळे. पण त्याची हत्या झाली. का हत्या झाली? तर तो जय भीमचा नारा देत होता. डॉक्टर बाबासाहेबांची जयंती हिरेरीनं त्याच्यात भाग घेत होता. स्वतःची 5 एकर जमीन आणि 1 एकर जमीन काय म्हणतात त्याला, म्हणजे मळा टाईप होती आणि त्याला कोणाचंही हे नव्हतं. पण ही जी मानसिकता मी सांगितली ना मगाशी, की ती मानसिकता तुमच्या शरीरावर तुमचं डोकं नसतं, शिर नसतं तुमच्या शरीरावर, त्या शिराला म्हणजे त्या डोक्याला कोणतरी दुसरंच नियंत्रित करत असतं. आणि त्यामुळं काय झालं की तर पोचीराम कांबळेला तो जयंती करतो आणि जय भीमचा नारा देतो म्हणून तिथल्या काही लोकांची माती भडकली आणि त्या वाटच बघत होते की ह्याचा काटा काढायचा, हा फारच जय भीम करतोय का. म्हणजे मातंग स्वतःच, मातंगाचा धर्म काय आहे? हिंदू. पण ह्या हिंदू त्यांना नको होतात. ते जर अण्णाभाऊंनी त्यावेळेला केलं असतं तर पोचीराम कदाचित वाचला असता. पण मातंगाचा एक माणूस जय भीमचा नारा देतो आणि हे लोक त्याची वाट पाहत होते. त्याच्या हत्या करण्याचा या लोकांनी बेत केला होता. आणि अशा वेळेला काय झालं की त्याला ती कुणकुण लागली आणि मग त्याला कुणी थारा द्यायना. आणि अनवर नावाचा एक मुस्लिम त्याचा मित्र होता, त्यानं त्याला थारा दिला आणि 5-6 दिवस तो त्याच्या घरी राहिला. पण ही कुणकुण हे जातीवादी होते त्यांना लागली आणि ते त्याच्या मागावरच होते. मग तो तिथून निसटून दुसऱ्या गावात जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळेला ह्यांनी गाठलेला आहे आणि 5-6 किलोमीटर अंतर पळत असताना हे पाठलाग करत होते. आणि पाठलाग करताना जय म्हणतो का आणि त्याच्यावर घाव पडलेले, एक अवयव त्याचा निकामी करत होते. म्हण जय भीम. आणि तो जय भीम म्हणत होता. शेवटच्या श्वासापर्यंत तो जय भीम म्हण. नंतर त्यांच्याच एका जातीचा बाबा कांबळे याच्या गोट्यात त्याला जिवंत जाळलेला आहे. ह्या पोचीरामला जिवंत झाले. त्याचं स्मरण 4 तारखेला आहे स्मृतिदिन. तर म्हणजे हे जर अण्णांनी खरोखर कृतीतून सिद्ध केलं असतं, जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. तसं चित्र म्हणजे हे आता आपण कसं म्हणजे काही म्हणजे तो स्वाभिमान म्हणायचा, तो खरा स्वाभिमान, पोचीरामाचा खरा स्वाभिमान. नाहीतर उच्च पदस्थ राहिलेले मंत्रीसुद्धा लालचे पोटी प्रस्थापितांचे बूट उचलायला कमी करत नाही. तर हा स्वाभिमान म्हणजे त्यांच्याकडं आहे किंवा नाही, एखादाचा असतो. पोचीराम तो अण्णाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. खरोखर त्याच वेळेला जग बदललं असतं, निदान त्यांच्या समाजात बदल केला असता तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रणाम करून मी आमचे अध्यक्ष अवसरे साहेब
आणि आपल्या आयोजकांनी मला आज बोलण्याची संधी दिली आणि माझी प्रकृती ठीक नव्हती. कालच त्यांचा फोन आला होता आणि ते मला म्हटले की बघा प्रकृती ठीक असली तर, नाहीतर उद्या म्हणजे आज फोन करून सांगा. आणि आज परत त्यांचा फोन आला तर ते माझा फोनवर आवाज ऐकून आज प्रकृती चांगली दिसते, तुम्ही या म्हटले आणि त्याप्रमाणे मी आपणासमोर उपस्थित झालो आणि माझे 2 शब्द इथंच संपवतो. जय भीम. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशा गोडव्या भाषेमध्ये सरांनी आपलं अण्णाभाऊ साठेंचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सरांसाठी मी 2च ओळी म्हणेन. हिरवी झाडे जंगलात असतात, सुंदर फुले बागेत असतात, चंद्रतारे आकाशात असतात, पण तुमच्यासारखी गोड माणसे नेहमी हृदयात राहतात. गोड माणसे नेहमी हृदयात राहतात. धन्यवाद सर. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. आजचे आपल्याला अध्यक्ष लाभलेले आहेत. अतिशय गोड सुंदर. कालच त्यांचं प्रवचन शांतीनगरला रामजी बाबा या विषयावर झालेलं आहे आणि खूप अभ्यासू आहेत ते सुद्धा. असे आमचे भीमराव वाघमारे सर यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावं अशी त्यांना विनंती करते. सर्व महामानवांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व उपासक बंधू भगिनी आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम करतो. तसेच आज ज्यांची जयंती आहे अण्णाभाऊ साठे यांचा सुद्धा मी प्रतिमेला अभिवादन करतो. खरं अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल माझ्या अगोदरचे वक्ते माझे मित्र प्रकाश बगाडे साहेब यांनी जवळजवळ सगळी माहिती सांगितलेली. तर माझ्यासाठी काही शिल्लक ठेवलेलंच नाही आहे. तर मला पुढं बोलायचा काय हा थोडा प्रश्न पडलेला आहे. काय हरकत नाही, मी जे त्यांच्या हातून काय सुटले असेल ते मी थोडंसं प्रसंग सांगण्याचा प्रयत्न करतो. अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचं जीवन हे 18 विश्व दारिद्र्याचं होतं. अतिशय दारिद्र्य जीवन. आपण दारिद्र्य अनुभवलं नाही, परंतु आपल्या अगोदरच्या पिढीने ते दारिद्र्य अनुभवलेले. आपण फक्त गरिबी अनुभवलेली, दारिद्र्य अनुभवलेलं नाही. तर असं अण्णाभाऊचं जीवन होतं. 18 विश्व दारिद्र्याचं. अण्णाभाऊ जेव्हा मुंबईला राहत होते तर दिवसा काम करायचे. कोळसा वेचणं, हमाली करणं, डबे पोचवणं असे कामं करायचे आणि संध्याकाळच्या वेळेला ते कवनं लिहायचे बसून. तर संध्याकाळच्या वेळेला ते बसायचे. म्हणजे त्यांचा जोडीदार होते गव्हाणकर आणि अमर शेख हे त्यांचे जोडीदार होते. परंतु त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांच्या अंगावर एकच कपडा असायचा. रात्रीच्या वेळेला ते काय करायचे, आपले कपडे धुवायचे, सुकत घालायचे आणि सकाळी उठून तेच कपडे घालून आपल्या कामाला निघून जायचे. म्हणजे इतकी त्यांची गरीब परिस्थिती. एकच कपडे होते. तर आणि त्या संध्याकाळच्या वेळेला ती कवनं लिहायची, गीतं म्हणायची. ही तिघंजणं मिळून असे त्यांचं कार्यक्रम चालत असत. तर त्यांचा कार्यक्रम एक ठिकाणी चाललेला असतो. तर त्या ठिकाणी त्या अण्णाभाऊचे कपडे खूप जीर्ण झालेले असतात. अगदी काही बऱ्याच ठिकाणी फाटलेले असतात. आणि मग तिथला एक जो दर्दी असतो त्या अण्णाभाऊचं गीत ऐकून त्याला खूप आनंद होतो आणि तो विचार करतो की या बिचाऱ्याचे कपडे खूप फाटलेले आहेत, आपण याला मदत करावी. तर ठीक आहे म्हणतो काय करतो, अण्णाभाऊला 7 रुपये देतो. म्हणतो हे 7 रुपये घे आणि तुला उद्या नवीन कपडे घेऊन ये. अण्णाभाऊ ठीक आहे म्हणतात. तर तसेच एक देतात. आणि अण्णाभाऊ म्हणजे कलेचा प्रेमी कलाच जाणतो, कलाकारच जाणतो. तसंच अण्णाभाऊ दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी जातात, एका कार्यक्रमाला जातात. आणि तिथे गेल्यानंतर एक ढोलकीपट्टू असतो. म्हणजे ते सुद्धा असं कलापथकच असतं आणि तिथं तो ढोलकीपट्टू असतो. एक अतिशय सुंदर ढोलकी वाजवतो.
अतिशय सुंदर, म्हणजे इतके सुंदर ढोलकी वाजतो, अण्णाभाऊचं मन भारावून जातं. तो त्या ढोलकी पट्टू वाचायला बघतो तर अण्णाभाऊपेक्षा फाटलेले कपडे असतात त्याचे. फक्त हात नुसतं नावाला हातात अडकवलेलं असतं, शर्टाला बटन नसतं, काही नसतं. अगदी इतके जीवंत कपडे, अण्णाभाऊपेक्षा वाईट परिस्थितीचे कपडे असतात. अण्णाभाऊला त्याची दया येते आणि दया येते आणि अण्णाभाऊ काय करतात, ते ढोलकीपट्टूला काल जे 7 रुपये दिले ते 7 रुपये त्याला देतात. म्हणतात, बाबा तुला कपडे घे चांगले. म्हणजे हे जे अण्णाभाऊचं मनाचा मोठेपणा आणि जी दान देण्याची पारंगता हे अण्णाभाऊकडे होते. अण्णाभाऊ कौनं बोलत आणि युनियनचं सुद्धा काम करत होते. एक युनियन लीडर होते ते. त्यांची संघटना होती लाल बावटा. तर ज्यावेळेस त्यांचा संप होता, तर संपाच्या वेळेला थोडं पाणी आहे का, संपाच्या वेळेला टाटा, त्यावेळेचा टाटा आणि बाटा ही 2 खूप श्रीमंत अशी जे कंपन्या होत्या आणि मालक होते आणि त्यांचे हे नोकरदार होते. तर ते तेव्हा अण्णाभाऊ एक कौन जे गीत लिहितात, सांगा टाटा सांगा बाटा साठा कुठं आहे ओ, सांगा टाटा सांगा बाटा साठा कुठं आहे ओ, सांगा धनाचा साठाण्या आमचा वाटा कुठं आहे ओ. म्हणजे अशा पद्धतीने ते गीतातून त्यांना टोमणं मारतात. अशा पद्धतीने ते अण्णाभाऊ कवनं लिहितात आणि जनजागृती करतात. लोकांच्या मध्ये जनजागृती करून लोकांना कसं म्हणजे क्रांती करायला कसे पेटून उठतील अशा पद्धतीने अण्णाचं कार्य करतात. ते अण्णाभाऊने जे लिखाण लिहिलं, आत्ता आमच्या बागडे साहेबांनी सांगितलं, एवढ्या कथा कादंबऱ्या लिहिल्या, परंतु त्यांच्या कथा कादंबऱ्या जर वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल त्या प्रत्येक कथा कादंबरीचा नायक हा अस्पृश्य आहे. एकही नायक त्यांनी वरच्या समाजाचा घेतलेला नाही. सर्व नायक हे त्यांनी अस्पृश्य नायक घेतलेले आहेत आणि तो नायक असा खंबीर दाखवलेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं जे कथानक आहे ते परिवर्तनवादी आहे. जर तुम्ही ते कथा वाचली तर तुमच्या मनात नक्कीच परिवर्तनवादी विचार निर्माण होतात की तुम्ही ते कथा वाचून गप्प बसत नाही, त्याच्याबद्दल काय ना काय ते तुमच्या मनात सतत चुळबुळ होते. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं ते कथानक होतं. त्यांचं कथानक दर्जेदार कथानक होतं. त्या कथाला काहीतरी एक अर्थ होता. असं उगाच कथा लिहायची म्हणून त्यांनी लिहिलेली नाहीत. त्यांनी जी कवनं लिहिली, त्यांनी जी पोवाडे लिहिले, त्यांनी जे वग लिहिले, त्या वगातून लोकांना समाजाला काहीतरी घेता येण्यासारखं असं त्यांनी लिहिलेलं आहे. अशी त्यांची ते कवनं होती. शेवटी त्यांनी एक जे गीत लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडक्यात. त्यांनी 1946 एक लोकनाट्य लिहिलं होतं, देशभक्त घोटाळे. म्हणजे घोटाळे आत्ता पण होतात, त्यावेळेलाही होत होते. म्हणजे त्या गीते देशभक्त घोटाळे त्या नाटकातलं एक गीत आहे फक्त. जग बदल घालणारी घाव सांगून गेले मज भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत. म्हणजे गुलामगिरी हे आपले जे अस्पृश्य होते त्याला कायमस्वरूपी गुलामगिरी, आणि गुलामगिरीत तर त्या गुलामगिरी होतेच, पण चिखलात म्हणजे कुठल्या अज्ञानाच्या चिखलात. अज्ञानाच्या चिखलामध्ये आपण सगळे अडकून बसलो होतो आणि अज्ञानातून बाहेर पडत नव्हतो. म्हणून ते म्हणतात ऋतून बसला ऐरावत, अंग झाडून निघ बाहेर आणि घे भिनीवरती गाव. म्हणजे तुला ह्या अंधश्रद्धातनं तुम्ही गुरफटून, अंधविश्वासातून गुरफटून तुम्ही बाहेर या असं त्यांना सांगायचं. धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांतांनी तसेच छळले. जे धनवंत होते, जे टाटा बाटा हे जे श्रीमंत होते, ह्यांनी बघा गरीब जे कामगारांना लुटलं, त्यांनी कामगारांना काम कष्टाचं करून घेतलं, पण त्यांना तसा मोबदला दिला नाही. आणि धर्मांतांनी त्यांनी छळलं. म्हणजे जे धर्माचे जे ठेकेदार होते
त्यांनीसुद्धा त्यांना त्रासच दिलेला आहे. धन्वंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले, मगराने दोनू माणिक गिळले, चोर झाले साव. मगराने जसे माणूक गिळल्यासारखं जे चोर हे सगळे चोर होते ते साव बनून राहिलेले आणि आपल्या गरिबावर ते अन्याय अत्याचार करून त्याच्यावर चोरीचा आळ घालतोय. ठरवणी आम्हा हीन कलंकित, जन्मजन्मचे करून अंकित. म्हणजे आम्हाला कलंकित करून काय आमच्यावर त्यांचं वर्चस्व ठेवत होते. जिनं लावणी अवमानित, निर्मूलनी हा भेदभाव, एकजुटीच्या या रथावरती आवड होऊनी चला वा पुढती. नव महाराष्ट्र निर्मूल जगती करी प्रकट निज नाव. म्हणजे तुम्ही ह्या एकजुटीने एक व्हा, सर्वांनी एक व्हा आणि नव महाराष्ट्र निर्माण करूया, असं ते अण्णाभाऊंनी थोडक्यात हे गीत सांगितलं. शेवटचं मी गीत तुमच्या पुढं गातो. आणि मला जे अध्यक्षपदाची जी मला धुरा वाहण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. आणि आपण सर्वांची मला शांततेचं सहकार्य केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय. धन्यवाद सर. सुगंध फक्त फुला विसरले. सुगंध फक्त फुलांचाच नसतो तर माणसांच्या शब्दांचाही असतो, असं अध्यक्षांचं भाषण अतिशय गोड झालेलं आहे. धन्यवाद सर, खूप छान. मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन असे सूत्र ज्यांनी आपल्या वाणीने आणि लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत रुजवलं आणि परिवर्तनाच्या चळवळीला नव्या उत्साहाने उभं केलं, असं वादळाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. व्यथावेदनांचे टाऊ फोडणारा अस्सल लेखक आणि उत्तम लोकशाहीर म्हणून देशाच्या सीमा जगभर पोहोचलेले आभाळ उंचीचा प्रतिभा संपन्न असं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे होते. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. श्रोत्यांनी उचलला कार्यक्रमाचा भार, तेव्हा श्रोत्यांचे मानले पाहिजे आभार. तेव्हा आजच्या आभाराचा क्रम आमच्या बनसोडेताई करतील अशी त्यांना विनंती करते. सर्व महामानवांना, महामातांना त्रिवार वंदन. तसेच आज अण्णाभाऊ शाहीर यांची जयंती असल्यामुळे त्यांना आपण अभिवादन करते. विचार मंचावर बसलेले आजचे अध्यक्ष वाघमारे सर आणि आजचे वक्ते बगाडे सर यांना माझा जय. तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या अवसरेताई यांना पण माझा जय. आज माझ्याकडं आभाराचं काम दिलं आहे, म्हणजे सर्वांच्या वतीनं सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वागत गीताने करतो, त्यामुळे आज विहाराच्या माजी अध्यक्ष वळताई यांनी सुंदर गीतामधून आणि सुंदर आवाजातून गीत गायलं. महामनस्वी महामानवा अगठीत धीर गंभीरा, त्रिवार तुझला घे अभिवादन भीमविक्रमी वीरा. छान वाटलं ताई. ताईसाठी जोरात टाळ्या. ताई ह्या गाणं पण छान म्हणतात, प्रवचन पण छान देतात आणि वक्त्या पण त्या चांगलं बोलत असतात. तसेच आजचे वक्ते बगाडे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल जीवनपट सगळा उलगडून सांगितलं आणि सविस्तर सांगितलं. खरं तर त्यावेळेला मानसिकता तशी होती, माणसाची गरिबी असल्यामुळं माणसाला सुचत होतं पण लिखाण नव्हतं, शिक्षण नव्हतं. त्यामुळे ते फक्त 1.5 दिवस शाळेत गेले आणि तरी पण एवढ्या कादंबऱ्या वगैरे त्यांनी गीत आणि लावण्या लिहिल्या. तर ते सुद्धा मातंग समाजातले होते, त्यामुळे त्यांना पण भरपूर त्रास सहन करावा लागला आणि त्यांनी चांगलं उलगडून सांगितलेलं आपल्याला मनाला भावलं आणि ते कायम ते चांगले प्रवचन देत असतात बगाडे सर आणि आम्हाला आवडतं. ठीक आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. टाळ्या वगैरे. तसेच आमचे वाघमारे सर ते आमचे नातेवाईक पण आहेत अध्यक्ष, त्यांनी पण थोडंसं त्यांच्याबद्दल सांगितलं अण्णाभाऊ साठेबद्दल.
तर त्यांचे पण आभार मानते. सूत्रसंचालन आमच्या अवसरे ताई या गाणं पण छान म्हणतात, प्रवचन पण छान देतात आणि सूत्रसंचालन पण छान करतात. ताई सूत्रसंचालन तर त्या म्हणतात काय, आवाज हा सूत्रसंचालनाचा साज. काय धन्यवाद ताई. हां अध्यक्षांचं मान. अध्यक्षांचं वक्तव्य मानतील आपण. होळाताई शारदाई होळाताई यांनी यावं. स्वागत. शूटिंग करतात त्यांचं करा.